उपोषण म्हणजे आंतरवालीतच होणार। गावागावात कुठलंही साखळी उपोषण आमरण उपोषण होणार नाही। त्यामुळे एकाच ठिकाणी मराठ्यांनी ताकद लावायची, कारण शेवटी आता किती दिवस आंदोलन करायचं आहे म्हणून पूर्ण क्षमतेनं महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांनी याच ठिकाणी आंतरवालीतच आमरण उपोषण करायचं। सरकारनं आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत। राजकारणासाठी त्यांच्या स्वार्थासाठी प्रत्येक वेळेस मराठ्यांच्या एकजुटीचा फायदा सरकारनं उचललेला आहे, परंतु जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही। म्हणून आजच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आणि आंतरवाली सराटीतून महाराष्ट्रातल्या करोडो मराठा समाजाच्या वतीनं सरकारला विनंती, मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला सरकारला हात जोडून विनंती की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही तातडीनं मान्य करा। पहिली आमची मागणी आहे, पहिल्यापासून आहे तीच आता पुन्हा एकदा सांगतोय आम्ही की महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेतकरी सगळा म्हणजे कुणबी, म्हणून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी अध्यादेश तातडीनं त्यांनी या अधिवेशनात पारित करावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं। दुसरं की हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, हे औंध संस्थांमध्ये काही पुरावे, हे सगळे गॅजेट म्हणजे दुसरी मागणी की राज्य सरकारनं ते तातडीनं त्याची अंमलबजावणी करावी। या तीनही ह्या दोनही मागण्यांची। तिसरं की सगळे स्वैर्यांची अंमलबजावणी सरकारनं तातडीनं करणं आवश्यक आहे, कारण आता 1 वर्ष होत आले सगळ्या स्वैर्याची अधिसूचना काढून, काहीही कारण नसताना सरकार विनाकारण मराठ्यांना विटीस धरत आहे आणि सगळ्या स्वैर्याची अंमलबजावणी करत नाही। त्यांनी अधिसूचना काढली, आता त्यांनी तातडीनं सगळे स्वैर्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे आणि या अधिवेशनाच्या काळात त्यांनी करावं ही सरकारला आंतरवालीतून आमची मराठा समाजाच्या वतीनं राज्यातल्या विनंती। कारण या राज्यातला मराठा समाज सगळा कुणबी। चौथी मागणी की 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच, हा 2004चा अध्यादेश, त्याच्यात काय दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या करून त्याच्यात सुलभता आणून तोही कायदा लागू करावा। कारण कुणबी म्हणजे शेतकरी, या राज्यातला सगळा मराठा समाज हा शेतकरी म्हणजे कुणबी। पूर्वी त्याला कुणबी शब्द होता, आता सुधारित शब्द त्याला शेतकरी आला। म्हणून या राज्यातला मराठा समाज शेतकरी असल्या कारणानं 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी पोटजात उपजात म्हणून राहिलेला मराठाही आरक्षणात घालता येतो। जशा की ओबीसीच्या काही जाती पोट जाती आणि उपजाती म्हणून ओबीसी आरक्षणात घातल्या। आम्हाला ओबीसी आरक्षणात घालायची आवश्यकता नाही, कारण पूर्वीपासूनच आम्ही ओबीसी आरक्षणात आहे। 83 क्रमांकाला म्हणजे 1881 पासून मराठा समाज हा आरक्षणात आहे। त्यामुळे मराठा समाज कुणबी हा शेतकरी एकच आहे दोन्ही सुद्धा, म्हणून मराठा आणि कुणबी एकच असल्या कारणानं अध्यादेश पारित करून तातडीनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं। सरकारनं त्याही वेळेस सांगितलं होतं, कारण हेच सरकार त्याही वेळेस होतं, आता पण तेच। त्याच वेळेस सरकारनं सांगितलं होतं की म्हणजे 5वी मागणी की सरकारनं सांगितलं होतं की सरसकट केसेस आम्ही ह्या मागे घेऊ। आत्तापर्यंत केसेस मागे घेण्यात आलेले नाही आहेत। लाखो पोरं विनाकारण द्वेषापोटी द्वेष भावनेतून सरकारनं विनाकारण पोरं आमचे लाखो पोरं गुंतवले, त्या केसेस सरकारनं तातडीनं मागं घ्यावा। 6वी मागणी त्यांच्याकडे अशी आहे की शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली, जस्टिस शिंदे साहेबांची समिती, त्या समितीला मुदतवाढ दिली परंतु त्यांना ते काम करत नाही आहे, ती समिती बंद आहे। नोंदी शोधायचं काम पूर्ण बंद आहे राज्यात। सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या आंतरवाली आंदोलन स्थळाहून की तुम्ही तातडीनं शिंदे साहेबाची समितीला नोंदी शोधायचं काम सुरू करायला लावा। जे तुम्ही कक्ष स्थापन केले होते प्रमाणपत्र नोंदी सापडल्याच्या नंतर तातडीनं द्यायसाठी, ते बंद पडले, तेही सुरू करा। गाव लेवलवर तुम्ही नोंदी सापडल्याच्या नंतर अभियानं ठेवली होती वितरित करण्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतला नोंदी सापडल्याच्या ते कागद चिटकायचे, ते सगळं बंद करण्यात आले, ते तातडीनं सुरू करा। प्रमाणपत्र कित्येक तरी रोखून धरलेत कुणबींच्या नोंदी निघालेले, ते प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी तातडीनं सरकारनं आदेश द्यावे, ही आमची सरकारकडे मागणी आहे। व्हॅलिडिटी लवकर दिली जात नाही, ती आमची सरकारकडे मागणी। सरकारला विनंती आहे की शिंदे साहेबाची समिती ही तातडीनं तिला 1 वर्षाची मुदतवाढ द्या आणि तिला नोंदी शोधायच्या कामात लावा। मनुष्यबळ कमी पडतं, ते मनुष्यबळ पण वाढवा। फारसी भाषेमध्ये, मोडी लिपी भाषेमध्ये नोंदी आहेत, उर्दू भाषेत आहेत, ते अभ्यासकही तातडीनं सरकारनं त्यांना द्यावे, या आमच्या सरकारकडे मागण्या आहेत।
तर 7वी मागणी अशी आहे की सरकारने EWS आरक्षण रद्द केलंय मराठा समाजाचं. कारण SC-BC आरक्षण मागितलं नव्हतं तरीही दिलं, हरकत नाही, आमची हरकत नाहीये त्याला. परंतु आमचं मत आहे की सरकारनं तातडीनं EWS लागू करावं. कारण त्या SC-BCचं आम्ही मागितलं नव्हतं. आणि कुणबी असे 3 ऑप्शन ठेवावे. OBCचा आरक्षणाचा ऑप्शन ठेवावा म्हणजे कुणबी, दुसरा SC-BCचा पण ठेवावा आणि EWSचा पण. हे 3 ऑप्शन ठेवा. विद्यार्थ्यांना जे योग्य वाटेल ते घेतील. 3 ऑप्शन सुरू ठेवा. EWS सरकारनं सुरू करा. अशा 8-9 मागण्या आम्ही सरकारकडे यापूर्वीच दिलेल्या आहे, सगळ्याची सगळ्या. त्या मागण्या दिलेल्या असल्यामुळं सरकारकडे निवेदन आहे. आणि तसं निवेदन आम्ही पुन्हा उद्या कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून, जालन्याचे कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून, SP साहेबांच्या माध्यमातून पुन्हा उद्या आम्ही एक सरकारला निवेदन देणार आहे. त्या निवेदनाच्या माध्यमातून ज्या मागण्या आमच्या मराठा समाजाच्या, कारण त्याच्यामध्ये आणखीन एक ॲड करायचं राहिलं की देवदेवतांमध्ये खूप पुरावे आमचे सापडलेले, ते आणखी लागू केलेले नाहीये. हैदराबादवरून गॅजेट आणले, तेही लागू केलेलं नाही. कित्येक तरी पुरावे सापडलेत, तेही सरकार ग्राह्य धरत नाहीये. सरकार जे जन्म मृत्यू दाखल्यावरती कुणबी म्हणून हे तेही ग्राह्य धरत नाही. आता काही कळीचा मुद्दा एक सरकारच्या निदर्शनाचा असा आणून देतो की पूर्वीचे तालुके आणि जिल्हे वेगळे होते. आता काही लोकांचं काय झालंय, जिल्हे तुटले, त्यामुळं त्या जिल्ह्यातले लोक या जिल्ह्यात सहभागी झाले. कारण तो त्यावेळेस त्यांनी जो एरिया केला होता जिल्ह्याचा, त्याच्या आत काही लोक जिल्ह्यात दुसऱ्या गेले, काही त्यात राहिले, काही तालुके तुटले मतदारसंघानुसार. त्यामुळे या तालुक्यातले लोक या तालुक्यात गेले, तर त्यांच्या प्रमाणपत्राला प्रॉब्लेम यायला लागला. सरकारनं जाहीरपणानं एक निर्णय करावा, या महाराष्ट्र राज्यात कुठेही नोंदी सापडल्या त्याच्या, तरी त्याला प्रमाणपत्र त्याच्या तालुक्यात वितरित करण्यात यावं ताबडतोब. तिकडच्या तहसीलला गेलं तर ते म्हणजे तुमचं गाव इकडच्या तालुक्यात, इकडच्या तालुक्यात आलं तर ते म्हणजे पूर्वी तुम्ही तिकडे होतात. म्हणजे हे जे जाणून बुजून मराठा समाजाला विटीस धरलेलं, हे सरकारनं थांबावं. या सरकारकडे आमच्या मागण्या आहेत, या 8-9 ज्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्या सरकारनं तातडीनं मंजूर कराव्या. आणि जे मराठा आरक्षणासाठी बलिदान गेले त्या बांधवांचे आणखीनही काही जणांचे निधी दिलेले नाहीयेत आणि त्यांना सरकारी नोकरी देण्याचं कबूल केलेलं एकाचीही दिलेली नाही. तोही तातडीनं सरकारनं निर्णय करावा, ही सरकारला आमची अंतर्वालीतून विनंती आहे. मराठा समाजाच्या वतीनं तसं आम्ही अधिकृत निवेदनही पुन्हा एकदा देणार आहे, पुन्हा एकदा आम्ही सरकारला देणार आहे. यापूर्वी दिलेलं आहे, कारण तेच सरकार होतं. त्यामुळं मागण्या माहीत असण्याचं नसण्याचं काही कारणच नाही, कारण चर्चा त्याच्यावर पूर्ण झडलेल्या आहेत. आत्तापर्यंत जेवढ्या काय सरकारवर बरोबर चर्चा झडल्यात त्या सगळ्याच्या सगळ्या याच मागण्यावर, तरी पण आम्ही पुन्हा एकदा सरकारला निवेदन देऊन त्यांना आमच्या अधिकृत मागण्या पुन्हा एकदा देणार आहे. आणि जे स्थगित केलेलं आपण उपोषण, अंतरवालीतलं स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा 25 जानेवारी 2025ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण अंतरवालीत करतोय. कारण 26 जानेवारीला पूर्ण 1 वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली 1 वर्ष पूर्ण होते सगळेश्वरीच्या अंमलबजावणीच्या बाबत आणि 8-9 मागण्याच्या बाबत. त्यामुळं 25 जानेवारीला 2025ला अंतरवाली इथं आमरण उपोषणाला मी बसणारे. इथं कठोर आमरण उपोषण होणार आहे. मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे, 25 जानेवारीच्या आत, तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा, पण 25 जानेवारीच्या आत 25 जानेवारीच्या आत 2025 याच्या आत सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. नसता सरकारला इतके वाईट वाटल की इतका पश्चाताप येईल, इतकं भयंकर आंदोलन, इतक्या प्रमाणात एकजुटीनं मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आलाय. तुमचे बघताना सुद्धा डोळे फाटतील. एवढ्या ताकदीनं मराठा समाज राज्यात अंतर्वालीत येणार आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला आता माझी विनंती, तुम्ही आत्तापर्यंत जी एकजूट दाखवली ती एकजूट तुम्ही पुन्हा एकदा 25 तारखेला अंतर्वालीत दाखवा. घराघरातल्या मराठ्यांनी अंतरवालीकडे यायचं. राज्यभरात एकाही मराठानं 25 जानेवारीला घरी थांबायचं नाही.
नोकरदार मराठा असेल, व्यावसायिक मराठा असेल, कर्मचारी मराठा असेल, शिक्षक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, कंपन्यामध्ये कामाला असतील, कर्मचारी पोर असतील, तिथं कंपन्यात नोकऱ्याला असतील, शेतकरी मराठा असेल, मजूर मराठा असेल, या सगळ्या मराठ्यांनी 25 जानेवारी 2025ला आंतरवाली गाठायची. आंतरवालीत पुन्हा एकदा तुफान ताकदीनं एकत्र मराठ्यांनी यायचं. सरकारकडून आपल्याला आपल्या लेकरासाठी आरक्षण मिळवायचंय. कारण भरत्या आहेत, ॲडमिशन आहेत, पोरांचे हाल व्हायला नको. कारण तुम्ही ज्या एकजुटी आत्तापर्यंत दाखवल्या, या एकजुटीला मराठ्यांच्या या जगात तोड नव्हतं. इतक्या ताकदीनं आपण एकत्र आलो आहोत. एकदा पुन्हा हात जोडून विनंती, एकदा पुन्हा शक्ती दाखवा. 25 जानेवारीला सगळ्यांनी आंतरवालीत यायचं. ज्याला उपोषणाला बसायचं ते बसा, कोणाला बंधन असणार नाही. ज्याला नाही बसायचं ते बसू नका. पण आंतरवाली ही 25 जानेवारी आता डोक्यात फिट करा. स्वतः सगळ्यांना मोबाईल चालवायचा आहे, सोशल मीडिया चालवायची, स्वतः पोस्ट करायला सुरू करायचं. 25 जानेवारी चलो आंतरवाली. इतकी ताकद दाखवा तुम्ही जे आत्तापर्यंत ताकद दाखवली. कारण काही चेहरे मराठा बांधवांना सांगतो तुम्हाला आता दिसणार नाहीये. कारण जे आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उचलायला आपल्याकडे आले होते, ते चेहरे तुम्हाला दिसणार नाहीत. कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोरगरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब मोठा करणं हे होता. त्याच्यामुळं हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचं. मराठा समाजाला या माध्यमातून काम सांगतो, सगळ्यांनी आंतरवालीकडे यायचं. दुसरं काम, महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात आपण स्वतःच बैठका घ्यायची. आपलं गाव आपणच बैठक घ्यायची. माझं गाव माझी जबाबदारी. या पद्धतीनं मराठा सेवकानं राज्यभरातल्या एक प्रचंड मोठं नेटवर्क उभा करायचंय आणि ताकदीनं आपण आपल्या गावात सगळ्यांनी आपण आपल्या गावात बैठका घ्यायला सुरुवात करायची. आपणच आपलं गाव सगळ्यांनी डेव्हलप करायचं. आपण आपल्या गावात घराघरात जायचं. तिसरं काम, पत्रिका छापायच्या आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायची. प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे. पत्रिका छापायची आणि त्याला आंतरवालीचं आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहकुटुंब येण्याचं आमंत्रण द्यायचं. मूळ वाटी दिल्यासारखं, तांदूळ दिल्यासारखं हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम करायचं. मराठा समाजानं आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत, चौथं काम, आपले जेवढे वाहन आहेत गावात, मोटरसायकल असन, फोर व्हीलर असन, रिक्षा असन, ट्रक असन, टेम्पो असन, ट्रॅक्टर असल, पिकअप असल, टेम्पो असल, जे काय वाहन असेल ते, छोट्या छोट्या जीप असतील, आपले जे रिक्षे आहेत, आपले सगळे वाहन 25 ऑगस्ट 2025ला गावात न राहता ते आंतरवालीत दिसले पाहिजे. मोठमोठ्याल्या 25 जानेवारी 2025ला सगळे वाहन आपले आंतरवालीत दिसले पाहिजे. पाचवं काम, 25 जानेवारी 2025ला एकानंही लग्नाची तारीख धरू नये ही विनंती. वाहनच मिळणार नाही. त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ती मागं पुढं करा ही हात जोडून विनंती सगळ्यांना 25 तारखेला. कारण ते हडबड खूप होईल. कारण सगळा मराठा समाज हा आंतरवालीकडे उसळणार आहे. पुन्हा एकदा मराठ्यांची लाट उसळणार आहे या राज्यात. पुन्हा एकदा त्या ताकदीनं गरीब मराठा एकजुटीची ताकद दाखवून असा उसळणार आहे. इतकं भयंकर भगवं वादळ पुन्हा एकदा त्या राज्यात उसळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पाहुण्यारा वेळेला यायला जायला अडचणी येतील. वाहनं नसणार आहेत. कारण प्रत्येक नोकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी आंतरवालीकडे येणार. आणि इथं 25 जानेवारीला हे आमरण उपोषण माझं सुरू होणार आहे. ज्याला बसायचं त्याने मनानं बसा, ज्याला नाही बसायचं त्याने बसू नका, बंधन नाहीये. 24 जानेवारीलाच इथं गर्दी होणार आहे. कारण 24 जानेवारीला रात्रीच नोकरदार वर्ग, गोरगरीब मराठा हे सगळा व्यावसायिक समाज येऊन रात्री सगळे गोरगरीब सुद्धा इथं रात्रीच येणार. त्याच्यामुळे सरकारला आता माझी शेवटची एक विनंती, 25 जानेवारी 2025च्या आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा. नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी ह्यो गरीब मराठा समाज सरकारला भारी भरणार.
तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावणार, आम्हाला खवळून घेऊ नका, आमच्या शब्दावर पाय देऊ नका. ही देवेंद्र फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला आणि अजितदादांना विनंती आहे की मराठ्यांच्या पुन्हा पुन्हा वेठीस धरून त्यांना त्रास द्यायचा, त्यांच्याविषयी आकस द्वेष असेल तर सोडून द्या. आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गोडीनाच बोलणार आहे. आत्तापर्यंत आम्ही एक ब्रही शब्द तुमच्या विरोधात काढलेला नाही आणि काढणार पण नाही. पण जर तुम्ही 25 जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर आमचा तुमच्याविषयीचा जी अपेक्षा आहेत त्या भंग तुम्ही केल्यात. आमच्या ज्या तुमच्याकडून आशा आहेत त्या तुम्ही आमच्या पाण्यात डुबवल्या. तुम्ही मराठा समाजाची बेमानी केली, मराठा समाजाला तुम्ही धोका दिला. आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाही, हे तुम्हाला जाहीरपणानं सांगतो. 25 जानेवारीपर्यंत तुम्हाला आता सूट आहे. तोपर्यंत तुम्हाला 2 महिन्याचा आम्ही वेळ दिलाय, कारण डिसेंबर पण आहे आणि जानेवारी पण. या 2 महिन्याच्या काळात तुम्ही आमचे पूर्ण प्रश्न तडीस लावायचे. आम्ही ऐकून घेणार नाहीत. त्यानंतर तुमची मध्यस्थी ऐकून घेणार नाहीत आणि तुमचं काही ऐकून घेणार नाही. आणि दुसरं कारण मराठा समाजासाठी सांगतो, 25 जानेवारी धरण्याचं कारण शेवटचं सांगतो. 25 जानेवारी धरण्याचं कारण 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होतंय आपले सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला, अधिसूचना दिलेली, त्याची अंमलबजावणी केली नाही. गॅजेट लागू करू म्हणलेले तेही केले नाहीत. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ, मराठा आणि कुणबी एकच आहे, हाही अध्यादेश पारित केलेला नाही. 1 वर्ष पूर्ण होत आहे 26 जानेवारीला. म्हणून आपण 25 जानेवारीला सुरू करतोय आमरण उपोषण. आणि मराठा समाजाचं सुद्धा काम आहे. राज्यातल्या मराठा समाजालाही सांगतो, 25 जानेवारीच्या आत सगळे कामं उरकून घ्या. टोटल एकही काम ठेवू नका. जितक्या दिवस बसायची वेळ आहे ना, तितके दिवस मराठा समाज आपण बसायचे. यातल्या 2 गोष्टी सांगायच्या राहिल्या तेवढ्या सांगतो आणि मी थांबतो. पहिले की कामं सगळे उरकून घ्या. आमरण उपोषणाला बसा, नका बसू. पण ज्यांना ज्यांना इथं बसायचंय, बसून राहायचंय, त्यांनी मुंबई सारख्या तयारीने आपण आपलंच सरपण फिरपण सगळं भाजी भाकरीची इथंच घेऊन यायचं, इथंच करायचं, इथंच खायचं आणि इथंच झोपायचं. आरक्षण घेईपर्यंत इथून उठायचंच नाही, वापस जायचंच नाही. त्यामुळे कामं सगळे उरकून घ्या. तुम्ही उपोषणाला नसला तरी चालत, तुम्ही इथं बसून सुद्धा पाठिंबा देऊ शकता. आपलं सगळं साहित्य घेऊन या. मराठा समाजाला राज्यातल्या सांगतो, इथं आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे तुमचं इथं राहणारे जे माणसं राहणारे तिथं कायमस्वरूपी त्यांच्यासाठी सांगतो, आपलं सगळ्या वस्तू घेऊन या, चहा पाण्याच्या जेवणाच्या सगळ्या, हातरायच्या पांघरायच्या सगळ्या. काही जण गाडीतच झोपत येईल, काहीला जागा मिळाली तर इकडे झोपतील. त्यामुळे सगळ्या वस्तू घेऊन या. कोणी हॉटेलवर चहा प्यायला जायचं नाही, कुठं हॉटेलाला मुक्कामाला जायचं नाही. किती श्रीमंत असला आणि किती गरीब असला, कुठं हॉटेलावर झोपायला जायचं नाही, जेवायला पण जायचं नाही, कुठं चहा पाणी घ्यायला जायचं नाही. आपलं साहित्य संघ घेऊन यायचं. पाण्याची व्यवस्था यंत्रणेत करून घ्यायची, जार घेऊन यायचे, सगळ्या गोष्टी इथं घेऊन यायच्या. कुठं जायचं नाही, कारण गोर गरिबाच्या लढ्यात सामील व्हायचं. श्रीमंत गेला इकडे झोपायला, गरीब गेला तिकडे झोपायला, कुठं हाटलावर झोपायला जायचं नाही, जेवायला जायचं नाही, काय नाही. चटणी भाकरी इथंच खायच्या, नाही तर येताना घेऊन यायचं, नाही तर स्वतःच करायचं. इथं एकजुटीने आहे. तुमच्यात असं क्षमता, दम धरायची ताकद तर उपोषण करा, नाही तर करू नका. आणि घरच्याच्या विरोधात जाऊन एकाने उपोषण करू नका. घरच्यांचा जर विरोध असेल तर अजिबात विरोधात जाऊन करायचं नाही. मी एकटा खंबीर आहे, मी मरायला तयार आहे. आणि मराठा समाजाला शेवटचं सांगतो, तुम्ही खूप एकजूट दाखवली, तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. प्रत्येक मराठा समाजाचं वाटतं हेच पोरगा आता काहीतरी आपल्या लेकरांचं करू शकतो. तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही, तुमच्याशी गद्दारी करणार नाही, कधी मॅनेज होणार नाही, कधी फुटणार नाही. हे शब्द आहे माझा तुम्हाला, की हात जोडून मराठ्यांना विनंती आहे की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडून आहेत त्या मी पूर्ण करणार आहे. मी कधी हटणार नाही. एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही, किती उपोषणा करावं. मी काल दौरी करून आलो तर मला 4 दिवस आराम करायला लागला, सलाईन घ्यायला लागला. माझे लय हाल आहेत, माझ्या लय वेदना आहेत. माझा याच्यात शेवटही होऊ शकतो. पण माझा मराठा समाज सांभाळा. काही झालं तरी मी हटणार नाहीये. माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही, काळजी करू नका. एखाद्या वेळेस 100% मलाही असं वाटतं की मला आता शरीर साथ देत नाही. पहिल्यांदा मी 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस उपोषण करत होतो. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी माझे खूप हाल होणार आहेत, कारण मला आताच उठता येत नाही, बसता येत. उठायला पायऱ्या चढायच्या असल्या तरी मला खाली वर धरायला 2-2, 4-4 माणसं लागतात.
त्यामुळे माझे प्रचंड शरीरात वेदना आहेत उपोषणामुळे. एखाद्यास माझा शेवट सुद्धा होऊ शकतो याच्यात. मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही. माझ्या कुटुंबालाही सांगतो, समाजालाही सांगतो, कुणी रुसू नका. कुटुंबाला पण सांगतो, या समाजासाठी तुम्ही, मी नसलो बी तरी तुम्ही योगदान द्या. माझ्या समाजालाही सांगतो, तुम्ही समाजासाठी, आपल्या लेकरांसाठी सगळे लढा. किंवा लढा कधीही बंद पडू देऊ नका. आपल्या मराठा समाजाला कायमचं आयुष्याचं मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही, ही माझी समाजाला हात जोडून विनंती आहे. आणि दुसरं एक, माझा शेवट जरी झाला तरी चालत, मी शेवट करायला तयार आहे. पण मी मात्र म्याने जोडून फुटणार, गद्दार होणार नाही. मात्र मराठ्यांनी एक हात जोडून तुमच्या पायाची विनंती माझी की 25 जानेवारीला तुफान ताकदीनं घराघरातले सगळे मराठी अंतरवालीचे, ही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती. सगळे कामं धंदे बंद ठेवा. 4-4, 1-1, 2-2 दिवस काम बंद ठेवल्याने काय फरक नाही पडणार. आपल्या समाजाचं कल्याण होईल. सगळे मराठी राज्यातले, कानाकोपऱ्यातले, मुंबई असन, कोकण असन, खानदेश असन, विदर्भ असल, मराठवाडा, मुंबई, पुणे शहरातले सगळे व्यावसायिक मराठी, नोकरदार, कर्मचारी मराठ्यांनी सगळ्यांनी अंतरवालीकडे, शेतकरी मराठ्यांनी सगळे कामं बंद ठेवा. पण माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट होऊन ताकदीनं अंतरवालीत या 25 जानेवारीला. आणि आपण आपल्या गावात बैठका उद्यापासून सुरू करा. तालुकाभर करा, जिल्हाभर करा, राज्यभर जितकं फिरता येईल तितकं फिरा. यावेळेस मराठा समाजाच्या बैठकाची, दौऱ्याची, फिरण्याची, लोकांच्या घरा जाण्याची मराठा सेवकाच्या खांद्यावरती एवढी जबाबदारी. कारण मला फिरण्याचा त्रास सहन होत नाहीये. मला या उपोषणापर्यंत जर मी आराम केला तर जास्त दिवस मी उपोषण करू शकतो आणि माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो. शेवटी पुन्हा सांगतो, एकदा मात्र गावात मराठा ठेवू नका. 25 तारखेला घराघरातले मराठे घरी राहू नका. 25 जानेवारीला सगळे राज्यातले, कानाकोपऱ्यातले माझे मायबाप मराठे लेकरा बाळासह अंतरवालीत या. माझा शेवट झाला तरी चालन, पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि सरकारला वाकवल्याशिवाय मागं हटणार नाहीये. शेवटी मराठ्यांचं वादळ एकदा पुन्हा उसळा. भगवं वादळ या राज्यात पुन्हा उसळलं पाहिजे. इतक्या ताकदीनं मराठी या. सरकार नाही तर मराठा सरकारपेक्षा मोठा आहे, पुन्हा एकदा मराठ्यांनी सिद्ध करा. धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं असेल तर. 21 ऑक्टोबर 2023ला आता तुमच्या ज्या 7 मागण्या आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतःच म्हटलं होतं की EWS नावाचं पिल्लू सरकारनं सोडलंय आणि EWS हे मराठ्याला आरक्षणाचा लाभ होत नाही अशा अनुषंगानं आपलं वक्तव्य होतं आणि त्यावरनं आपल्याला EWS चे मारेकरी असं देखील म्हटलं गेलं. आणि आता 7 मागण्यात तुम्ही पुन्हा म्हणताय की EWS द्या. दादा, मी हे आज म्हणत नाही. मी पूर्वीपासूनच सांगतो, सगळ्यात महत्वाचं आरक्षण हे ओबीसीतलं आहे. बाजू नकोच, हे नको ते पण नको, पहिल्यापासून म्हणणं आहे. पण तुम्ही ते आम्हाला सरसकट कुणबी देत नाहीये. आम्हाला दिलं कोणत्याचीच गरज नाही, कारण ते केंद्रापर्यंत आहे. मग आमचं ओबीसीचं, कुणबीचं. आता तुम्ही काय केलंय, एसीबीसी दिले सरकारनं, ते राज्यापुरतं. आमच्या पोरांचे त्याच्यात हाल व्हायला लागले. तुम्ही EWS रद्द केल्यामुळे ही पोरांची मागणी की आपल्याला EWS पाहिजे. ही पोरांची मागणी घेऊन मी मागणी केली की EWS लागू करा. कारण तुम्ही आम्हाला जर ओबीसीचं, आमचं कुणबीचं दिलं, जे आमच्या हक्काचं आहे, ते आमचा हक्क आहे. आम्ही ओबीसीतून नाही मागत, ओबीसीतच आहेत आम्ही. आमची फक्त अंमलबजावणी करायची. 1881-84 पासून आम्ही ते द्या म्हणतोय आम्ही. मग आता हे मिळेपर्यंत पोरांचा तोटा व्हायला लागलाय सरकारमुळे. कारण त्यांनी एसीबीसी दिल्यामुळे ते EWS रद्द झालं. यांनी दिलं नसतं, ते रद्द झालं नसतं. चूक सरकारची. त्यांना आम्ही त्यांची चूक दुरुस्त करायची सांगायला लागलो, बाकी काय. असं आहे की त्यामुळे मागच्या ज्या भरती झाल्या त्यात मराठा समाजाला EWSचा लाभ झाला नाही आणि मेरिट हाय गेलं. याला दोषी जबाबदार कोण आहे? मग सरकार. एसीबीसीचं मागितलंच नाही ना. तुम्हाला द्यायचं कोणी सांगितलं? तुम्हाला द्यायचंच नव्हतं ना सांगितलं. तुम्ही लाभला आमच्यावर. आम्ही मागतोय कोणचं तुम्हाला की कुणबी आरक्षण. जे कुणबी म्हणजे आम्ही मराठा समाज हा सगळा शेतकरी वर्ग राज्यात सगळा. मग शेतकरी म्हणजे कुणबी. पूर्वी अडाणी शब्द होता कुणबी, सुधारित शब्द शेतकरी आला. आम्ही सगळे शेतकरी. आम्हाला काय लाज असायचं कारण नाही आमच्या शेतीत. म्हणून आमचं हक्काचं द्या. आम्हाला जर ते दिलं, 83 क्रमांक कुणबी आहे, कुणबी मराठा एक आहे. पोटजात उपजात म्हणून बाकीच्या घातल्यात, मराठ्यांची घालता येते पोटजात उपजात म्हणून, तत्सम जात म्हणून. मग तुम्ही ती घालत नाहीये. मग आम्हाला हे बाह्य अंग जे म्हणतात की घेणं देण्याचं सांभाळायला लागतंय. पुढे एसीबीसी, EWS. तुम्ही आमच्या हक्काचं आरक्षण द्या राज्यापासून केंद्रापर्यंत. आमचे पोरं अधिकारी बनते ना.
हे म्हणणं आहे सरकारचं. हे सरकार दोषी आहे. पाटील साहेब, तुम्ही मागच्या 1.5 वर्षापासून लढा करता. तेच सरकार, तेच मुख्यमंत्री, फक्त आलटून पालटून त्याच ठिकाणी बसलेले आहेत. तुमचंही आंदोलन आंतरवालीतून त्या ठिकाणाहून सुरू आहे. तुम्हाला मागच्या सरकारने नाही दिलं, मग ह्या सरकारने तेच व्यक्ती आहेत, त्याच गोष्टी आहेत सगळ्या. तुम्हाला का अपेक्षा वाटते की आता ही आपली मागणी मान्य होईल? ते बघा, मागं पण तेच होतं, आता पण तेच आहे. नवं सरकार आलेलं नाही आणि आलटून पलटून बी आलेलं नाही. सगळे तेच आहेत. पहिल्यांदा तेच चालित होते, आताही तेच चालक आहेत तेच आहेत. बदल नाही. परंतु त्यांना जशी संधी दिली होती तसं हे नवीन सरकार आहे. म्हणजे आता ते नवीन झालेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बदल झालेला त्यांच्यातला, त्यांनाही संधी दिली पाहिजे. त्यांना दिली ना, मग यांना का संधी नाही? म्हणून आम्ही 2 महिन्याचा वेळ त्यांना मध्ये दिलाय. त्या 2 महिन्याच्या काळात त्यांनी द्यावं आणि मराठा समाजाचं कल्याण करावं. मराठा समाजाची नाराजी अंगावर पुन्हा घेण्याचा प्रयत्न करू. असं आहे की जे सरकार निवडणुकीच्या काळात झुकलं नाही ते आता कुठल्याही निवडणुका नसताना झुकेल असं आपल्याला काय वाटतं? याव द्या ना 25 तारीख, कळन त्यांना. पूर्वी तेच होते, आम्हाला काय वाटत नाही त्यांचं. आम्हाला काय वाटत नाही त्यांचं. पूर्वी तेच होते, आता पण तेच. हा, दुसरे कोणी असते असे तसे तर वाटलं असतं. आता का होईल, कसं होईल. पूर्वी तेच होते, आताही तेच आहेत. मराठ्यांच्या पुढं कोणतं सरकार नाही 70 वर्षातलं. शेवटी ते सिद्ध होईल आणि मग सरकारला कळ. पाटील, पण मी ओबीसीतून आरक्षण घेणार. पाटील साहेब, त्यांचा प्रश्न याच्यासाठी महत्वाचा आहे, तोच मी पुढे घेऊन जातो की निवडणुकीच्या काळामध्ये एखादा मोठा समाज नाराज असेल तर त्याच्याशी झुकतं घेतात सगळे राजकीय पक्ष. तसं निवडणुकीच्या आधी तुम्हाला घाबरून राहिलेलं सरकार ते सत्तेवर बसलं. आता खरंच निवडणूक नाही, मग तुम्हाला एंटरटेन करायचं, तुम्हाला घाबरायचं काय कारण सरकार? मराठ्यांनी जाणलं त्यांना. मराठ्याशिवाय सत्ता येत असते का राज्यात कोणाची? मराठ्याने मन बरं म्हणा, एखाद्या आमदाराला तुला मराठ्याने मतदान नाही केलं दाखव बरं एखादा. आणि ज्या ज्या मतदान केलं ते आता गचुऱ्याला धरून बाहेर काढतील ना. तो लेकराचं कल्याण झालं, आमच्या लेकरासाठी भांडायचं चल. पडड्याला असूनच निवडून आणलं, दोघांनी मतदान घेतलंच ना. असं कसं काय होऊ शकतं? मराठ्यांचा रोज त्यांनी अंगावर नाही घेणार. त्यांनी जर घेतला मग त्यांना कळण पुढं काय. तर तुमची फडणवीसांविषयीची काय भूमिका आहे? कारण फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत. पूर्वी जी होती ती मध्यंतरी होती ती का आता वेगळी? त्यांना वेळ दिला, यांना पण 25 तारखेपर्यंत वेळ दिला. एक शब्द बोललो नाही. त्यांनाही सुरुवातीला बोललो नव्हतं, आताही बोललो नाही. सरकार आल्यापासून 25 जानेवारीपर्यंत शब्द काढलेला नाही. बेमानी मराठा समाजाबरोबर झाली की सामना मराठ्यांचा सरकारचा की फडणवीसांचा? आता ती आम्ही आताच बोलायला होता. 25 तारीख आल्यावर लगेच बघू. आता वेळ तर द्यावा लागेल ना 2 महिन्यात. सरकार पण आणखी आशावादी आहे का नसायला पाहिजे? त्यांच्याकडून पण होतो. हे पण तेच आहेत, का नसायला पाहिजे? कारण देणार तेच. भांडण धरावं लागेल तर पडलेल्याशी नाही, सत्तेत असणार आहे. मागणी करायची असेल कोणाला तरी सरकारकडेच करावी लागणार. आम्ही सरकारकडे करायलो, आज केली जाहीरपणानं आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आम्ही. आणि याच्यावरती ते तातडीनं दखल घेतील. मराठ्यांना बेदखल करणार नाहीत, कारण सत्तेवर बसायला मराठाचे. त्यामुळे त्यांना हे करावं लागेल. त्यांनी जर नाही केलं त्यांना 25 जानेवारीच्या नंतर मग कसं का कळत आपण वाईट निर्णय घेतला, मराठ्यांना नाही देऊ. तुमचा सुपडा साफ कुणाचा करायचा होता? मग आता एवढं सगळं झाल्यावर तुम्ही म्हणताय की यांनी मतदान त्याला केलं, त्यांनी याचा केलं, तुम्हाला सुपडा साफ कुणाचा करायचा होता? सगळ्याचा त्यांचा. पण आमचं समीकरण जुळलं नाही राव. आमचं जुळलं असतं तर मग याला कसा केलं असता? कारण दोन्ही आमच्याकडून बोलत नाहीत, म्हणून आमचं चाललं होतं समीकरण जुळून आपलेच. आता आमचं समीकरण जुळलं नाही, मग मैदानातच नाही तर सुपडा साफ कसा करणार? मैदानात सुपडा साफच दाखल असतं म्हणजे. तरी उद्याचा दिवस उगलच ना आमचा. तुम्ही निवडणुकीची घोषणा मागे घेतल्यानंतरचं वक्तव्य सुद्धा होतं की सुपडा साफ करणार. हे बघा, मी काय असं करत नाही. भांड काय म्हणते ते गाडग्याला जायचं तुमकडे टाकला पाहिजे ते तर काय त्यातले फुसके धंदे मी नाही. मी जाहीरच सांगितलं, मी कोणाला कधीच पाडा म्हणलेलं नाही. लोकसभेला नाही, विधानसभेला नाही. स्पष्ट कोणाचंही नाव घेऊन कधीही बोललेलं नाही. मला राज्यात कोणी माणूस दाखवा की तो सांगितलं होतं याला याला. मी माझ्या शब्दावर ठाम असतो, कारण मला शब्द बदलू हे वागायचं नाही. त्यामुळे मैदानात जर आम्ही असतो तर सुपडा साफच केला. पण आम्ही मैदानात नव्हतं, समीकरण जुळलं नाही, मग मैदानातच नाही. मग आम्ही याला पाळणं त्याला निवडून आणणं याच्यात आम्ही असूच शकत नाही. हा, मात्र माझ्या मराठा समाजाला मी जाहीर सांगितलं होतं, तुम्हाला ज्याचं काम करायचं त्याचं काय.
तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला आणा. मराठा बंधनमुक्त केला होता, कोणाच्याही दावणीला मराठा समाज बांधला नाही. पण मराठ्याशिवाय या राज्यात सत्तेत कोणी येऊ शकत नाही, असा एकही आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्याचं मतदान. 25 तारखेपर्यंत तुम्ही काय करणार? आता मी आरामच करावं लागत, कारण मी आता करणार, लोकांना भेटणार, काय नाही, करणार? भेटी तर होणारच आहेत, करणार नाही, भेटी तर करणारच आहेत. नाही असं नाही, जसं जितकं सहल होईल तितकं करणार. सत्य परिस्थिती मी तुमच्या समोर झाकलेली नाही, कारण मी जितकं समाजाला मानतो ना, ही शब्द मी हमेशा म्हणतो, तितकंच मी मीडियाच्या बांधवात सुद्धा मानतो. कारण खूप लावून धरलेलं आहे आमच्या गोरगरिबाच्या प्रश्नासाठी आपण सुद्धा. म्हणून मला खरंच शरीर साथ नाही देत. 2 दिवस जर दौरा केला ना, मला 5-6 दिवसाला घ्यायला. मला आता चॅनलसमोर नाही बोलायला पाहिजे, कारण माझ्या समाजाला मला त्रास झाला, खूप दुःख होतं. माझ्या समाजाला त्रास झाला की मलाही लय दुःख होतं. मी शक्यतो माझ्या वेदना मी मीडियासमोर जास्त दाखवतच नाही. पण गेलो ना, माझं इतके अंगात आग होती, अंग ताटतं, हातपाय एखाद्या वेळेस सरळ होत नाही तर हात ताटतो, मला लई भयंकर त्रास. म्हणून मराठा समाज यावेळेस गावागावात बैठक घेऊन मराठा समाजाच्या मराठा सेवकावरती, राज्यभरातल्या सगळ्या यांच्याच खांद्यावरती जबाबदारी यावेळी मी जाणार आहे. गाठीभेटी पण घेणार आहे, पण जितकं शक्य होईल तेवढं. पूर्वीसारखं मी 20-20, 25-25 दिवस सलग नाही फिरू शकत, कारण मी जाऊन बघितलं गावोची गावं जशाला तशी आहे. मी आता जातोय ना, आम्ही गाव खेड्यातले सगळे मराठी जशाला तसे हलतच नाही. ते डायरेक्ट म्हणतात नाही लढे निवडणूक आणि काय देणं घेणं नाही, संपला विषय. आपला काय धंदा नाही म्हणते, आपल्याला आरक्षण पाहिजे. राजकारण आपला धंदा नाही, आपल्याला आरक्षण पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत गावोगावी जातो, तेवढेच फुल लोक आहेत. आपला मीडिया सुद्धा बांधव सगळे साक्षीला आहेत, तेही दाखवतात जशाला तसे फुल लोक आहेत. हा, जे आमच्या गरिबाच्या एकजुटीवर आले होते काही नमुने लय गोताळा, ते एखाद्याच नाराज आहेत का काय वाटतंय, त्याला काही सापड आपल्याकडे सापडत नसतं. जातीला सापडलं पाहिजे, तुला सापडायसाठी नाही एकजूट. असे लय मोठे एखाद्या वेळेस वाटतंय तसं. काही जण बरं का, बरं सगळे नाही, काही जण मात्र आता दिसणार नाहीत वाटतं बैठका घेताना त्यांनी. कारण मराठा समाजाच्याही लक्षात येणार आहे ठेव नाही म्हणजे आपल्या एकजुटीवर राजकारण साधायसाठी आलता का मग तवा. ते तुमच्या विरोधात बोलतील? नाही, ते येणार नाहीत? ते नाही येणार नाहीत. ते कधी विरोधात बोलत नाहीत आणि बोलणार बी नाहीत, कारण त्यांना काय वाटत नाही माझ्या समाजाचं वाटलं व्हावं. हा, ज्याला पक्षाचा स्वार्थ आहे, ज्याला पक्षाकडून काही साधायचंय, कमवा कमी काढाकाढी दुकानदाऱ्या, हे बोलू शकते. तो त्याला जात मोठी नाही, पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा आहे, त्याला काही मिळायचं असेल त्यांच्याकडून पुढं, तो मात्र बोलू शकतो. पण शक्यतो मराठ्यांचं रक्त मराठ्यांच्या विरोधात बोलणारच नाही, हे सामान्य मराठा ठाम आहे. पण आता काही असू शकतं स्वार्थासाठी, रक्तावर सुद्धा उलटू शकते, असू शकतं. आता ते काय बाकीच्यांचं मनाचं काही सांगू शकत नाही. पण शक्यतो जे आमचे एकजुटीचा फायदा राजकारणात उचलायसाठी आले होते, ते जर नाही आले पुन्हा याच्यात तर बोलणार नाहीत, कारण त्यांना मराठ्यांची जाण आहे. असेच ते पण होते, कारण मराठ्यांचं रक्त मराठ्यावर उलटू शकत नाही आणि उलटणारं रक्त हे मराठ्यांचं असू शकत नाही. की 7 वेळा तुम्ही उपोषण केलं, अनेक दिवस उपोषण केलं. ते 7 दिवसात 7 वेळाचं उपोषण, अनेक दिवसाचं उपोषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ, याकडे कसं बघता तुम्ही? आता पुरी व्हायला पाहिजे. हा, आता पुरी व्हायला पाहिजे. हे आता पुरी व्हायला पाहिजे. हो, हे आता पुरी व्हायला पाहिजे, कारण आमच्या सामाज सुद्धा काही सय आहे. आम्ही काय अन्याय सहन करायला नुसतं जन्मालेलं नाही, नुसतं मार खायचे आणि रट्टे द्यायचे एवढ्यालाच नाही. हा, आता ते डोकं बी लावायचं नाही. एक काही पोराला राज्यातल्या बोट नाही लागलं पाहिजे, एक काही पोराला बोट नाही लागलं पाहिजे राज्यातल्या मराठ्यांच्या. हा, नसता मराठ्यांचा संयम सुटल. धन्यवाद. ओके, थांबा हळूहळू काढा. हां, फिनिश. आता काय लिंक टाकतो एकच मोबाईल नीचे से नीचे अंदर डाल के 10 लिंक चालू आहे.